नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 23 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 24वा अध्याय वाचत आहोत. 24व्या अध्यायाच्या आपल्या 100पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. मधील पडदा जय तोडती, ते पुरुषना प्रकृती, तेव्हा प्रकटे निजात्मस्थिती, स्त्री पुरुष व्यक्ती समूळ मिथ्या, ऐशी मिथ्या माईक प्रकृती, ती पासाव गुणोक्तती, गुणास्तव संसार स्थिती, स्वय श्रीपती सांगत, प्रकृती गुणमयी पूर्ण, ते लाहुनी पुरुषई क्षण, प्रगट करी तिन्ही गुण, तेची निरूपण हरी सांगे, जेवी सूर्यवलोकन मिळी, कळी विकासे कमळ दळी, ते वेगळी पाकोळी होती मुळी, कळी के माझी, तेवी पुरुषाच्या इक्षणी, गुणमयी झाली गुरविणी, ती तम रज सत्वगुणी, प्रसवली तिन्ही गुणाते, जेवी जळे बीज क्षोभुनी, दोन्ही दळे उलवुनी, डीरू निघाला त्यातुनी, तरतरुणी ती वनापे, तेवी परमात्मा मी आपण, पुरुषत्वात ते पावोनी जाण, प्रकृती क्षोभवुनी पूर्ण, तिनी गुण प्रगटविले, जेवी का सूर्याची किरणी, सूर्यकांती पडे अग्नी, तेवी पुरुषे प्रकृती भोगुनी, गुण तिनी ते प्रसवे, ते तिनी गुण भिन्न भिन्न, भिन्नपणे वाढी समान, त्या नाव सूत्रप्रधान, क्रियाशक्ती जाण या नाव, क्रियाशक्ती जडपण तेथ चेतनात्मक, उपचे ज्ञान तेची महत्व नाव जाण, भिन्न भिधान या हेतू, महत्त्व आणि प्रधान, दोहीचे रूप एकची जाण, तेथ क्रिया आणि स्फुरे ज्ञान, या लागे नावे भिन्न दोहीची, क्रियायुक्त जे स्फुरे ज्ञान, तेथ ते चेतवे अभिमान, त्रिगुणी अहंकार पूर्ण, तेठाई जाण उठावे, अहं खवळल्या दारुण, शिवासी विसरवी शिवपण, देहात्मवादे भुलवी पूर्ण, जन्ममरण भोगवी, त्या अहंकाराची मोहक शक्ती, भवभ्रमे पाडी भ्रांती, अहंकाराची विकार उत्पत्ती, स्वय श्रीपती सांगत, अहंकार अतिदुर्धर, गुणानुसारे त्रिप्रकार, गुण अहंता दृढ संसार, गुणविकार तो ऐसा, प्रथम अहंभाव सात्विक झाला, अंतकरण धोतक, तोची देवता विकारजनक, या लागे वैकारिक बोले जे त्यासी, अहंकार जो राजसू, तो ज्ञान कर्मेंद्रिय प्रकाशू, वांछी रजते तेज विलासू, या लागे तेजसू बोलिजे, तामस अहंकारासी सिद्धी, सूक्ष्म भूता ते उत्पदी, या लागे म्हणे तो भूतादी, जाण त्रिशुद्धी उद्धवा, नवल अहंकाराची थोरी, सचेतना अचेतन नोवरी, स्वय लग्न लावी प्रीतीवरी, चिद्द ग्रंथी पुरीस वाढुनी, चिन्मात्र स्वरूपता जीवासी, लग्न लावी जड देहेसी, ओ पुण्य एकात्मतेसी, कर्तज्योतिषी अभिमान, जीव ज्ञानरूप चोखडा, तो करोनी जडमूड वेडा, दृढ घाली हाडाचे कोडा, तो हा धडपुडा अहंकारू, तोची सात्विक आणि राजस, होऊनी तिसरा तामस, त्रिविध विकारी बहुअस, वाढवी असोस संसारू, विषय तेची महाभूते, तामस प्रसवला अपची कृते, विषयास्तव प्रगटती भूते, एक तू ते सांगेन, शब्दापासाव नभ उद्भवत,
स्पर्शापासाव मारुत, रूपापासाव तेज होत, रासस्तव तेथ आप उपजे. गंधापासोनी पृथ्वी कठीण, उपजली आपी आपण. एरैराचे नुस्यूतर्पण, सर्वथा जाण मुडेना. शब्द निशब्द जन्मला, तो आकाशाते प्रसवला. आकाशी सूक्ष्म स्पर्श झाला, तो स्पर्श व्याला मारुत. जन्मल्या मारुतात, शब्द स्पर्श दोन्ही नादत. मारुत रूपाते प्रसवत, त्या रूपात तेज जन्मले. त्या जन्मल्या तेजात, शब्द स्पर्श रूप नादत. रूप रसाते प्रसवत, आप रसांत जन्मले. जन्मले अर्पी समरस, शब्द स्पर्श रूप रस. नांदताती सावकाश, विषयी विषयास प्रवेशू. आपा माझी जन्मे गंध, गंधापासाव पृथ्वी शुद्ध. शब्द स्पर्श रूप रस गंध, पृथ्वी पंचविध विषयुक्त. विषयुक्त अपंचीकृते, पूर्वी होती समजते. तिची स्थूळावली थे महाभूते प्रसिद्ध. ज्ञानकर्म उपय पंचक, श्रोत्रादी इंद्रिय दशक. राजसापासूनी देख, स्वाभाविक जन्मली. सत्वहंतेचा विकार, चित्तचतुष्ट चमत्कार. मन बुद्धी चित्त अहंकार, अकराही सूर इंद्रियाधीप. महाभूते अतिजडे देख, इंद्रिये तेथे प्रवर्तक. अंतःकरण चाळक, देव प्रकाशक कर्माचे. त्रिविध अहंकार वृत्ती, कुणक्षोभे क्षोभक शक्ती. यापरी झाली उत्पत्ती, ब्रह्मांड स्थिती लागुनी. भूता परस्परे वैर देख, पृथ्वी ते गिळू धावे उदक. उदका ते आवश्यक, तेज देख निर्दळी. तेजा ते प्राशी पवन, पवना ते ग्रासी गगन. एव भूतासी सौजन्य, सर्वथा जान सेना. तेथ अंतर्यामी रूपे मी जान, स्वयं प्रवेशोनी आपण. भूते मिळवूनी पूर्ण, करी स्वरक्षण मर्यादा. माझे मर्यादेची देखा, पृथ्वी न विरवी उदका. उदका ते तेज देखा, न लववी नखा शोषाचे. तेजा तेन प्राशी पवन, वायू स्वेच्छा विचरता जान. सर्वथा ग्रासीना गगन, गतिबंधन करीना. यापरी ही महाभूते एकवटूनी समजते. स्त्रीजिले ब्रह्मांडाते, मज महापुरुषाते वस्तिशी. सप्तावरनेसी प्रचंड, आवो साधूनी उदंड. निर्माण केले ब्रह्मांड, मयुरांड आकारे. ऐसे ब्रह्मांड जे विद्यमान, त्या माझी मी नारायण. लीला विग्रही झालो जाण, आपण्या आपण विश्वात्मा. त्या माझे नाभीसी नाभिपद्म, विकासले विश्वधाम. त्याही माझी उत्तमोत्तम, आत्मभू नाम जन्मला ब्रह्मा. नाही योनी द्वारा उदर गर्भू, मजात्म्यापासूनी स्वयंभू. उपसला या लागी आत्मभू, नामाचा शोभू ब्रह्मायासी. ब्रह्मांड तो विराट देहो, त्याचा मुख्य भाग विग्रहो. माझे नाभिकमळी पहाओ, ब्रह्मदेव जन्मला. करावया लोकसर्जन, पद्मनाभाची नाभिसी जान. स्वये जन्मला चतुरानन, रजोगुण प्राधान्ये. ब्रह्म रजोगुण प्रधान,
नाभी कमळी बैसुनी जान मी जन्ममूळ जो नारायण त्यासी तो आपण देखना सोय बैसल्या कमळासी कमळ मूळ न कळे त्यासी देखे एकार्णव जळासी रजोगुणेसी मोहित ते कमळ मूळ पहावया बुडी एकार्णवी घालून उडी बुडता दिवसाची या कोदी त्या मुळाची जोडी न लभेची ब्रह्मा तेथ निर्भुजला जळभये बाहेरी उसासे लवलाहे कमळावरी बैसोनी पाहे करावे काय स्मरेना दाव पावगाच्युता निवारी माझी जगद्दंधता तुझ वाचुनी सर्वथा सरक्षिता मज नाही ब्रह्मा माझे पोटीचे बाळ रजे रजांध झाले केवळ धरोनी केला नाभिकमळ धरुणी ठेला नाभिकमळ कृपा तत्काळ मजाली मज विश्वात्म्याचे अपत्य जडत्वे राहिला तटस्थ म्या उपदेशीला तीथ सृष्टी सर्जनार्थ तपोनिष्ठा महाकल्पादीचे मांडणी माझी या अशरीरी वाणी तप तप या दो वचनी उपदेशीला अग्रगणी चतुरानन यथोक्त तप करिता जाण वृद्धी पावला सत्वगुण ज्याची या सत्विकता पूर्ण प्रत्यक्ष नारायण मी झालो काळत्रयी अबाधित तुची विश्वात्मा निश्चित हे चतुश्लोक भागवत म्या त्यासी तेथ उपदेशिले माझी उपदेश विधी होनी या समबुद्धी कल्पकल्पाची अवधी मोह श्रीशुद्धी बांधिला अपरी ब्रह्मा कल्पादी पावला परम समाधी प्रगटोनी निजात्मबुद्धी सर्जन सिद्धी तेनी केली सुरासुर मानव पन्नगादिक याचे वस ते तिन्ही लोक सप्त पाताळ घरे देख गोपुरे अलोलिक सप्तसंख्या भूशब्दे पाताळ लोक भूव शब्दे पृथ्वीलोक स्वशब्दे स्वर्गलोक त्रिलोक देख या नाव चतुर्दश भुवने सकळ तेथ वसते लोक लोकपाळ तेची करोनिया विवळ सांगे प्रांजळ श्रीकृष्ण मागील श्लोकाचे अंती भूर्भुव स्वर इति या परी त्रिलोकी श्रीपती जाण निश्चिती बोलिला तेची पुढील श्लोकार्था पाताळ लोक होय चौथा तो मृत्यूलोक एकात्मता जाण तत्वता व्याख्यान इंद्रादी सकळ देवासी स्वर्ग निज मंदिर त्यासी यक्षरक्ष भूतगंधर्वासी निवासासी अंतरिक्ष जेने पावी जे निज मोक्षासी ते जेथुनी गमन लोकांतरासी ते कर्मभूती मनुष्याची निज भाग्येसी भूर्लोक स्त्रीलोकी वरते जाण सिद्ध गोळंगती आपण ते सिद्धाचे सिद्धिस्थान वसते जाण निरंतर अंतळ अंतळ विंतळ सुतळ रसातळ महातळ तळातळ आणि पाताळ अंधसंख्या सकळ पाताळ सप्तपाताळी अधिकार मिळू अंतळी वसे मयपुत्र बळू प्रतापे अति प्रबळू दैत्य मेळू समुदाय वितळी वसे हाटकेश्वरू जो उमाकांत कर्पूर गौरव जेथीले हाटक नदीचा पूर स्वर्ण संभारू प्रवाही सुतळी महावैष्णव बळी ज्याचा द्वारपाळ वनमाळी प्रहार मर्दही त्याची जवळी वैष्णव कुळी नांदत त्रिपुर भेदूनी शंकरू रसातळी स्थापिला महाया सुरू तो माया लाघवी महावीरू सपरी वारू वसत हे महातळी कद्रुसूत जे विषधर क्रोधयुक्त ते सर्पजान समस्त तेथ नांदत निजवासे
तळातळी नांदती दानव, निवांत कवची वीर सर्व, फणी मुख्य गौरव रचना अपूर्ण ते ठाई, सातवे पाताळी वसती नाग, शतसहस्र फणी गणभोग, वासुकी प्रमुख नेग पद्मिनी भोग भोगिती, स्वर्गी रंभा उर्वशी सुंदरी, का पाताळी पद्मिनी नारी, त्यांच्या सौंदर्याची थोरी लोकांतरी वाखाणे, त्या तळी ती शतयोजनावरी, शेषवसे सहस्रशिरी, त्यांच्या निजांगावरी निद्र करी की भगवंत, त्याहुनी तळी आत्यंतिक अंधता मिस्त्रादी महानरक, त्याही तळी कर्मदेख आवरणोदक, तया तळी ज्याचा स्वर्ग भोग होय क्षीण, अधोभोगाचे उरे पुण्य, तेने पुण्यानुक्रमे जाण सप्तपाताळी जन जन्मती, ज्याचे गाठी पाप चोख तो भोगी नाना नरक, ऐसी त्रिलोकी देख चतुर्मुख स्वयरची, ज्यासी निष्कामता नाही चित्ती, ती स्वप्नीन देखती विरक्ती, त्यासी त्रैलोकी वरती गती नाही निश्चिती उद्धवा, जे न करीतीची माझी भक्ती, ते नायक तीची माझी कीर्ती, जी माझे रामनाम नुच्चारिती, भवबंध पंक्ती छेदक, त्यासी पुन स्वर्गलोक, पुन भोगिती नरक, पुन पाताळ मृत्युलोक, नाना योगी दुःख भोगिती, जे त्रिगुण गुणी सदा, सकाम जे सर्वदा, करीती सकाम कर्म, ज्यासी त्रैलोक्या बाहेरी, निर्गम त्रिगुण धर्म निघोनेली, सांगितली पाताळ विवंचना, आता एक स्वर्ग रचना, लोकी लोकांतर गणना, समूळ जाण सांगिणा, रविचंद्र प्रभास जेथवरी, तेथवरी पृथ्वीची थोरी, तळी पाताळ स्वर्गवरी, लोकांतरी निवास, पायी झाली जेत व भूलोक जोडे, जे येथूनी सूर्या एलीकडे, भुवरलोकीची थोरी वाढे, तीथ वस्ती घडे रक्ष गंधर्वा, भुवरलोकाहीवरी, सूर्यलोकाची वाढे थोरी, पृथ्वीपासून लक्षावरी, जाणे निर्धारी रविलोक, वाईपासूनी चक्राकारी, रविचंद्र तारा लोक कुसरी, खेवनोनिया तयावरी, काळसूत्रधारी भवंडित, त्या काळाहीवरी माझी सत्ता, माझे निभेने काळू तत्वता, क्षण लव निमिषावस्था, अधिक न्यूनता होऊन दी, नवल काळ चक्रागती, मासा रविचंद्र समान होती, सूर्याड चंद्रासी गती, जाण निश्चिती दीनद्वये, ते अमावस्या प्रतिपदेसी, चंद्रमंडळी सावकाशी, सूर्य समभागे गमन त्यासी, ते या लोकासी दिसेना, ऐतुक्यासाठी ते दिवशी जीवे जित्य चंद्राशी, नष्टत्व स्थापिती ज्योतिषी, ते या लोकांसी त्या सत्यमाने, रविचंद्र एकासनी, सर्वथा न होती गमनी, लक्षांतरे वसती दोन्ही, मंडळ समानी मासती गती, रवी आड गती ज्या ग्रहासी, त्याचा अस्त सांगे ज्योतिषी, सत्य माने त्या लोकासी, तो ग्रहो दृष्टीसी दिसेना, दृष्टी सृष्टीच्या जो भाव न्यावो, तो ज्योतिष शास्त्री सत्य पहावो, न दिसे त्यांचा अस्तभाव, दिसे तो पहावो पूजिती, आभ्राड ग्रहण झाले देखिले तेथे पर्व फावले, न दिसे ते दिशी नाहीच झाले, येणेही बोले वर्तती, रविचंद्राहुनी आरती, राहू केतू असे वसती, ते जे मंडळाड येती, ते ग्रासिले मनती रविचंद्रा, राहू सूर्या गिळिता साचे, ते तोड जळते राहूचे,
तोंड जळते राहूचे, मंडळी मंडळाळे त्याचे, हे सर्व ग्रहासई समत, सूर्य मंडळी राज्य करी, त्याच्या सर्व ग्रासाची थोरी, ज्योतिषी सांगे घरोघरी, ते देखोनी नरी महाशब्द कीजे.